मुंबईपासून जेमतेम 100 किलोमीटरच्याही आत असणारं गाव. काही उंच इमारती आणि दाटीवाटीची वस्ती आहे म्हणून शहर म्हणायचं. पण इथल्या लोकांसाठी मात्र हे गावच. नाव आहे अलिबाग. निसर्गाची मुक्त उधळण असलेला हा परिसर म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाचा, ऊर्जेचा खजिना. विस्तीर्ण स्वच्छ समुद्रकिनारे, हिरवी गर्द झाडी, हीच अलिबागची ओळख. अलिबागचं हेच सौंदर्य इथून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबईकरांना कायम खुणावतं. ये है कि वन डे ट्रिप हो जाता है मोस्टली, कि चलो एक दिन स्टे करके आए, नई नई शादी हुई है तो सो अलीबाग नज़दीक भी है। और क्या है कि मुंबई में गए तो गए 2 घंटा वाटर स्पोर्ट किया और आ गए। एटलीस्ट यहाँ पे आए तो 24 आवर टाइम स्पेंड भी हो जाता है साथ में। बहुत मज़ा आया अलीबाग में। क्या क्या किया? कल रात को तो हम कल मॉर्निंग में आए थे, तो कल दिन पूरा हम लोग ने एंजॉय किया, बीच ये सब ऑन ऑन। उसके बाद हम लोग ने रात को कैंपेन किया, कैंपेन में खूब मज़े किए। फिर आज वाटर स्पोर्ट किया सब। सुबह से वाटर स्पोर्ट करके मज़ा आ गई। अभी यहाँ पे आके रिलैक्स हो रहे हैं। नहीं, अंदर ही चले बैठे। निसर्गानं बहरलेलं अलिबाग ही अलिबागची ओळख कायम राहिली. पण याच ओळखीनं अलिबाग मात्र खूप बदललं. अलिबाग हे मुंबईतल्या पर्यटकांसाठी वीकेंडची पहिली पसंती बनलं. सेलिब्रिटीचं फार्म हाऊस बनलं आणि मध्यमवर्गीयांचं सेकंड होम बनलं. पण अलिबागच्या बदलाचा हा प्रवास जोडलाय समुद्राशी आणि समुद्रानं. अलिबागच्या बदलाचा हाच प्रवास उलगडून पाहायला मी पोहोचले अलिबागमधल्या आवास गावात. आवास हे माझं जन्मगाव. इथल्या समुद्र किनाऱ्यावर मी लहानाची मोठी झाले. लहानपणी या किनाऱ्यावरून मुंबईच्या इमारती पाहताना मी स्वप्नही पाहायचे. पण हळूहळू या समुद्रातलं मुंबईपर्यंतचं अंतर कमी कमी व्हायला सुरुवात झाली आणि आता ते अंतर फक्त काही मिनिटांवर येऊन थांबले. शांत, सुंदर, विस्तीर्ण पसरलेले समुद्रकिनारे ही महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीची खासियत. अगदी पार पालघर पासून ते गोव्यापर्यंत. आणि या सगळ्या समुद्र किनारपट्टीचा जर सगळ्यात जास्त फायदा कुणाला झाला असेल तर तो अलिबागला. आणि याचं कारण आहे अलिबाग आणि मुंबईमध्ये असलेलं अंतर. माझ्या मागे माझं बोट जिथे त्या दिशेला आहे तिथे ज्या बिल्डिंग्स मला उभ्या दिसत आहेत ती मुंबई आहे. कॅमेऱ्यामध्ये कदाचित दिसणार नाही, पण इथून अलिबागमधल्या या बीचवरून खरंच मुंबई नजरेच्या टप्प्यात आहे. रस्ते मार्गानं आलात तर हे अंतर जवळपास 100 किलोमीटर आहे, पण समुद्र मार्गानं तेच अंतर जवळपास 1/3 इतकंच आहे, म्हणजे 25 ते 30 किलोमीटर. या समुद्र किनारपट्टीवर जेव्हा मी येते, अगदी लहानपणापासून येते, हा समुद्र बघते, यात काहीही बदल झालेला नाही आहे. ह्या लाटा अव्याहतपणे अशाच येतात आणि किनाऱ्याला धडकतात. बदललंय काय? बदललंय या समुद्राच्या पलीकडचं जग, समुद्राच्या किनारपट्टीवरचं. या किनारपट्टीवर आता प्रचंड मोठ्या संख्येनं मोठमोठे टुमदार बंगले उभे आहेत, कॉटेजेस उभी आहेत, रेस्टॉरंट्स उभे आहेत. ही संपूर्ण किनारपट्टी बदललेली आहे. आणि एका शब्दात सांगायचं झालं तर या किनारपट्टीचं वर्णन मी करेन, ही किनारपट्टी लॅविश बनली आहे. मुंबई आणि अलिबागला जोडणारी समुद्राची 2 टोकं म्हणजे मुंबईतलं गेटवे ऑफ इंडिया आणि अलिबागमधली मांडवा जेट्टी. हे दोन्ही किनारे अगदी नजरेच्या टप्प्यातले. पण हे अंतर पार करता येऊ शकतं हे कळलं ते जेमतेम 25 वर्षांपूर्वी. पहिल्यांदा अलिबाग तालुक्याचं महत्त्व जमिनींच्या बाबतीत हे सुरू झालं ते 78-79 पासून असं म्हटलं तर योग्य ठरेल. आणि त्यानंतर आत्ता गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे विशेषतः सुरुवातीला सुमन मोटेल्सनी कॅटामारान सर्व्हिस सुरू केली
तेव्हा मांडव्याची जी जेटी बंद पडलेली होती तिला ऊर्जितावस्था आली आणि त्यानंतर ती जलवाहतूक, प्रवासी जलवाहतूक ही चांगल्या पद्धतीने सुरू झाली की थेट तुम्ही मांडव्यावरून गेटवेला पोहोचू शकता किंवा अलिबागपासून अगदी काही 1-1.5 तासाच्या अंतरात तुम्ही गेटवेला 1.5 तासाच्या वेळात आपण मुंबईला गेटवेला जो महत्त्वाचा भाग आहे मुंबईचा तिथे पोहोचू शकतो. त्यामुळे त्यानंतर मग आता कॅटामरानची एक सर्व्हिस करता करता 3-4 कंपन्यांनी ही सेवा सुरू केली. त्याचबरोबर स्पीड बोटची सेवा सुद्धा सुरू झाली आणि त्यामुळे येणारं जे पर्यटन आहे ते सुद्धा या ठिकाणी वाढलं. सुरुवातीला फक्त अलिबाग तालुक्यातले लोकच मुंबईला जाण्या येण्यासाठी ही बोट सेवा वापरायचे, पण मग पर्यटकांना पण ही सेवा आवडायला लागली, कारण मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया या बोट सेवेमुळं वीकेंड अलिबागला घालवणं सहज शक्य व्हायला लागलं. मी जेव्हा लहान होते, म्हणजे माझ्यासोबत नियांश आहे ना, हा अलिबागला पहिल्यांदा फिरायला आला आहे ना. येस, नियांश एवढी जेव्हा मी होते ना तेव्हा हा प्रवासच नव्हता मांडव्यापासून ते गेटवे पर्यंतचा. तेव्हाचा आमचा प्रवास रेवस ते भाऊचा धक्का असा असायचा. तिथे बोटी जुन्या होत्या, डिझेलचा वास यायचा, माणसं मासे एकाच बोटीतनं प्रवास करायची. पावसाळ्यामध्ये तो प्रवास बऱ्याच वेळेला बेभरोशी असायचा, कधी कधी धोकादायक पण असायचा, पण ती त्या प्रवासाची गंमत होती. पण गेल्या 20-1 वर्षांमध्ये मांडव्यापासून जेव्हापासून प्रवास सुरू झाला तेव्हापासून अलिबाग ते मुंबई या प्रवासाचे सगळे आयाम बदलले आणि त्या आयामाचं जे टोक आहे ते तुम्ही आता माझ्या मागे बघताय. ही प्रचंड मोठी जेटी 20 वर्षात अलिबागमध्ये काय काय बदललं याचं मूर्त स्वरूप जर द्यायचं असेल तर त्याची सुरुवात या जेटीपासून करावी लागेल. पर्यटकांची संख्या आणि गरज वाढू लागली तशा मग पाण्यातल्या AC कॅटमरन्स आल्या. प्रवासाचा वेळ अगदी तासाभरावर आला. मग 13च मिनिटात मुंबईहून मांडव्याला पोहोचवणाऱ्या स्पीड बोट्स आल्या. पर्यटकांची संख्या आणखी वाढली आणि मांडवा आणि गेटवेच्या आसमंतात बोटीच बोटी दिसू लागल्या. मुंबईहून अलिबागला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आज घडीला वर्षाला जवळपास 20 लाखांच्या घरात आहे. भाईंनी जेव्हा PNP चालू केली सगळे भाईंवर हसले की अशी काय बोट येऊ शकते का, असं काही होऊ शकतं का. आणि आज जवळजवळ इयरली 3.5 लाख लोक जातात येतात. ही खरंच चांगली गोष्ट आहे, कारण की वॉटरवेज वापरले पाहिजे. कधी झाली सुरू PNP? जवळजवळ मला वाटतं एक 25-30 वर्ष झाली. 30 वर्ष झाली. किती बोटींनी झाली? पूर्वी त्याचं नाव सी प्रिन्सेस होतं आणि 6 पॅसेंजर दिवसाला, 7 पॅसेंजर दिवसाला, म्हणजे तो बिझनेस भाईंनी 1.5 वर्ष लॉसमध्ये चालवला. आणि आता तर रोरो पण आली आहे, तर रोरो आहे, PNP आहे, मालदार आहे, बऱ्याच एजन्सीज आहेत आणि सगळ्यांना हे आहे. पण मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया हा प्रवास पावसाळ्यात बंद व्हायचा, कारण पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रात बोटी उभ्या राहू शकतील अशी जेट्टीच मांडव्याला नव्हती. हे जे खांब तुम्ही आता पाहताय ना, ही तीच जेट्टी होती जिच्यावरून आम्ही बोटीपर्यंत पोहोचायचो. पण गेल्या 5-1 वर्षात सगळंच बदललं. जेट्टीही बदलली आणि त्यानंतर रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय झाला. ये जर्नी हमने शुरू की थी 2014 में. 2014 में गवर्नमेंट ने कॉन्ट्रैक्ट निकाला था मांडवा को TP में डालने के लिए. तो गवर्नमेंट के साथ हमने ऑपरेशन मेंटेनेंस लिया था कॉन्ट्रैक्ट जेटी डेवलप करने के लिए. हमने जो वहाँ डेवलप किया, जो रेस्टोरेंट बनाए, जो इंफ्रास्ट्रक्चर डाला, गवर्नमेंट के हेल्प के साथ दोनों ने इकट्ठा मिलकर काम किया आगे. तो वहाँ का फुटफॉल 3000 लोग से करीबन 40,000 लोग तक बढ़ गया पर डे की एवरेज पे. पर जो इंफ्रास्ट्रक्चर था, जो बोटें थी, उनमें जो फेरीज थी, वो कोई बढ़ नहीं रही थी. तो जब रोरो का मौका आया तो हमने उस पर रिस्क लिया और जहाज़ लेके आए. हम रोरो की जहाज़ लेके आए. हम जब जहाज़ लेके आए थे हमें भी नहीं मालूम था कि इट विल मेक सो मच ऑफ अ डिफरेंस, बट इट हैज़ बीन ट्रेमेंडस. रोरो बोट म्हणजे कार, बसेस, ट्रक अशी सगळी अवजड वाहनं आपल्या पोटात सहज वाहून नेणारी महाकाय बोट. रोरोमुळं मांडवा ते मुंबई हा प्रवास नाही तर अनुभव बनला. एकदा का गाडी बोटीत टाकली की मग एका लहान क्रूजवर जे जे मिळू शकतं ते सगळं प्रवासी इथे तासाभरात एन्जॉय करतात. AC केबिनमध्ये बसतात, समुद्राचा आनंद लुटतात, खातात पितात आणि अगदी म्युझिकवर थिरकतात सुद्धा. आणि मग लगेच आपल्या गाडीत बसून
मुंबईला किंवा मांडव्याला आपल्या इच्छित स्थळी पोहोचतात. पैंडमिक ऑल्सो हेल्प्ड बिकॉज पैंडमिक के टाइम पे सब लोग वहाँ जाके रह रहे थे. सेकेंड होम्स बिकेम फर्स्ट होम्स. Alibag became not a weekend destination. Alibag became a daily livable destination. And I think जो कनेक्टिविटी से होता है, हमने भी नहीं सोचा था जो कनेक्टिविटी हम दे पाए हैं और जो रिलायबिलिटी दे पाए हैं हम सर्विस की, उससे इतना फ़र्क पड़ेगा. पर वो रिलायबिलिटी और कनेक्टिविटी ने अलीबाग का और मांडवा का फ्यूचर बदल दिया है. टुडे मांडवा हैज़ बिकम अ प्रेफर्ड डेस्टिनेशन नॉट ओनली फॉर families, it is for working people who are living there and coming to work from Alibag. पाण्यात जशी बोटींची संख्या वाढली तशी या बोटींचं स्वागत करणारी जेट्टीही बदलली. आता या जेट्टीचं प्रवासी टर्मिनल झाले. पूर्वी इथे जेमतेम वडापाव मिळायचा, पण आता सर्रास कॉकटेल पार्ट्या होतात. मेरे हिसाब से ये बेटर ऑप्शन है कंपेयर टू अ फेरी, बिकॉज बहुत इजी है सब लोग के लिए ट्रैवलिंग करने में, और एसी भी है, लग्जूरियस भी है, बैठ भी सकते हैं आराम से. नीचे डेक है, ऊपर भी डेक है, और सब फूड और सब ड्रिंक्स का अच्छा व्यवस्थित सब चीज़ है. So you stay in hotel? Yeah, we stay at the hotel, and then we come here maybe sometimes even for a day, and we're back. So today we just came for we came for a brunch, and then we're like going back again. So sometimes it's so much better to actually travel through this, because you can just one day you can travel and you can come back. So it's so much more easier for all of us. So I think that's lovely. या सगळ्या बोटींमधून अलिबागला येणारी माणसं, पर्यटक माझ्या आवाजसारख्या लहानशा गावात प्रचंड बदल घडवू लागली. 20-25 वर्षांपूर्वीच गावच्या किनाऱ्यावर धनिकांच्या बंगल्यांची रांग उभी राहिली, पण नंतर गावात पर्यटकांची संख्या प्रचंड वाढू लागली. ह्या गावामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये नक्कीच प्रमाण वाढलेलं आहे. मुंबईकडला जास्त भाग आपल्या ठिकाणी येत असतो आणि पुण्याकडील चौल साईडला जात असतो. तर जवळजवळ आज तुम्ही समुद्रकिनारी गेलात तर 200चा 100-200चा क्राऊड हा दरवेळी बीचला असतो आणि प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. आणि जर कॉटेजेसची संख्या बघितली तर 20 ते 24 पर्यंत आवाज गावामध्ये असेल. आणि आता नवीन ट्रेंड आलेला आहे, पूर्ण लोक बंगले बांधून हे रेंटनी देत असतात. तो पण एक चांगला उपक्रम चालू झालेला आहे. मी शाळेत होती तेव्हा देवदत्त जोगळेकर यांनी एका खोलीमध्ये हे जोगळेकर कॉटेज सुरू केलं, पण आता इथे 30 खोल्यांचं भलं मोठं हॉटेल उभं राहिलंय. एकाच खोलीवर चालू केलं. म्हणजे कसं की आमची भाड्याची चाळ होती, 3च खोल्या होत्या त्या भाड्याच्या चाळीत. त्यातल्या एका शिक्षकांची बदली झाली आणि मग ती पुन्हा भाड्याने न देता मी तिथे कॉटेज चालू केलं. पण गंमत अशी की 94 साली रूममध्ये अटॅच टॉयलेट हा प्रकार खेडेगावामध्ये मान्य होण्यासारखा नव्हता. तर त्याच्यामुळे शेणाने सारवलेली जमीन 50 रुपये रूम आणि 15 रुपये राईस प्लेट या हिशोबाने 23 डिसेंबर 94 साली आपण हे कॉटेज चालू केलं. गावात पर्यटकांचा ओढा वाढला तसं गावातल्या तरुणांनाही पर्यटनाच्या संधी खुणवायला लागल्या. गावात लहानशी नोकरी करणाऱ्या सचिन आणि सुबोध या 2 मित्रांनी हातातल्या तुटपुंच्या भांडवलावर वर्षभरापूर्वी याच कॉटेज व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. नोकरी करत होतो. नोकरी करता करता एक प्रॉपर्टी केअरटेकरचा जॉब करायला सुरुवात केली. तिथे माझी मिसेस आणि आम्ही एकत्र व्यवसाय चालू केला, म्हणजे कामात चालू केलं. मिसेस जेवण बनवायची, मी त्यांना सगळं सर्व्हिस करायचो. ते करता करता काही सेलिब्रिटी आले, कोण काय आलं, त्यांनी जेवणाला दाद दिली, सर्व्हिसला त्यांना चांगलं वाटलं. त्यानंतर एक माझा मित्र आहे सुबोध, त्यांनी असे डोक्यात कल्पना घातली, जर तुम्ही एवढं सगळं काही करताय, हाताला चव आहे, जेवण चांगलं बनवताय, त्यातलं तुम्हाला नॉलेज आहे, तर आपण आता पर्यटन आपल्या इथे वाढत चाललेलं आहे. पर्यटन वाढत चाललं म्हणजे राहण्याची सोय हवी, कोण येणार, त्यांना शांतता हवी, त्यासाठी आपण काहीतरी करू शकतो. असं केल्यानंतर डोक्यात आलं की आपण स्वतःचं काहीतरी करावं. मग काय करावं, तर आपल्याजवळ तेवढं नव्हतं, म्हणून आपण एक रेंटवरती विला घेतला, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली आणि ते आता आम्ही स्वतःचा व्यवसाय म्हणून आम्ही आता चालवतो आहे.
आज वर्ष झालं आम्ही ते चालू करतो आहे, पण एका वर्षातच आम्ही आता एकाचा दुसरा करण्याच्या पाठीमागे आहोत, असंही चालू. गावातले तरुण नाही आहेत, आपल्या इथले लोकांची क्रेज अशी झाली आहे की स्वतःचा एक जमीन विकायची, एक स्वतःचा अर्धी जमीन ठेवायची 20 गुंठे, त्याच्यात एक स्वतःचा विला बांधायचा आणि तो भाड्याने द्यायचा. ती भाड्याने घेणारी पब्लिक ही बाहेरची आहे, मुंबईवरून, ती येऊन पैसे कमवते आणि आपले लोक त्यांची तर काम करतात. अशी ही परिस्थिती आहे. आता ह्या परिस्थितीत आमची ते काही नसताना थोडासा विचार केला की आपण काहीतरी करू शकतो, रिस्क घ्यायची, असं मी सचिनला सांगितलं आणि आम्ही ते त्याच्यात उतरलो आणि आता त्याच्यात आम्हाला थोडं सक्सेस वाटते आणि येणारी पब्लिक सगळी खुश होऊन जातात आमची. एकट्या आवास गावातल्या कॉटेजेसची संख्या सध्या 50हून अधिक आहे. आवासप्रमाणेच मांडवा बीच, नागाव बीच, किहीम बीच, वर्सोली बीच, काशीद बीच, मुरुड बीच हे आता स्वतंत्र ब्रँड्स बनलेत. इथल्या शेकडो गावांमध्ये अशी हजारो कॉटेजेस सध्या रोजगाराची मोठी संधी बनलेत. की ह्या कॉटेजला येणारा जो टुरिस्ट आहे मुंबई पुण्याचा, तिथलं लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन इतकं प्रचंड आहे की इथे अजून किती, आता माझ्या कल्पनेप्रमाणे आवास गावामध्ये एक अंदाजे 50-60 जर असतील आणि अलिबाग तालुक्यामध्ये 1,500 ते 2,000 कॉटेजेस आहेत असा आपण एक अंदाज धरला, तर आणखीन 2,000 कॉटेजची जरी भर पडली तरी मुंबईची लोकसंख्या बघता त्या सगळ्यांना चांगला व्यवसाय मिळेल असं आजचं तरी चित्र आहे. मुंबईमधला असा एकही सेलिब्रिटी नसावा ज्याला अलिबागमध्ये आपलं घर असावं असं वाटत नाही. बॉलिवूड असो की बिझनेस मधला दिग्गज, प्रत्येकाला आपला एक पत्ता मुक्काम पोस्ट अलिबाग हवाच असतो. रतन टाटा, शाहरुख खान, विराट कोहली, दीपिका पदुकोण अशा प्रत्येकाचं एक हक्काचं घर तुम्हाला या किनाऱ्यावर दिसेलच दिसेल. या जमिनीवर धनिकांचं प्रेम जसं वाढत गेलं तशा जमिनींच्या किमतीही वाढल्या. महाराष्ट्रातली सगळ्यात महागडी शेतजमीन सध्या अलिबागमध्ये आहे. कारण साऊथ बॉम्बेपासून ते सर्वात जवळ आहे, लोणावळा, खंडाळा, तिथले असणारे त्रास याच्यापेक्षा. तर त्यामुळे एकूण असलेली एन्व्हायरमेंट आणि याच्यामुळे जमिनीची किमती वाढत गेल्या आणि मुळात MMRDAने काही G1 G2 झोन केलेले होते की ज्याच्यामुळे छोट्या क्षेत्राच्या जमिनीमध्ये तुम्ही घरं बांधू शकत नव्हतात आणि त्यामुळे त्या जमिनी मोठ्याच विकत घेतल्या जात होत्या. त्यामुळे जेव्हा मुंबईचं पब्लिक अट्रॅक्ट झालं तेव्हा ते नियम होते आणि त्यामुळे तो एक क्लास मेंटेन होता. आज खूप चांगल्या वरचा वर्ग, सुशिक्षित आणि वरचा वर्ग इथे तेव्हा येत होता आणि त्या किमती अजून वाढल्यामुळे तो क्लास अजून वाढला आणि आज जे काय मुंबईकर येत आहेत तर त्यांना इथे ते वातावरण मिळतं आहे. आज अर्ध्या तासात त्यांना निसर्ग मिळतो आहे. गेल्या 5 वर्षात अलिबागमधल्या जमिनींचे सरकारी रेडी रेकनरनुसार भाव जेमतेम 1 ते 1.5 कोटी रुपये एकर इतके होते. पण जमिनींची विक्री करणाऱ्या वेबसाईटवर नजर टाकली तर प्रत्यक्षात इथल्या जमिनींची किंमत काय आहे ते सहज लक्षात येईल. अलिबाग 4 कोटी ते 8 कोटी प्रति एकर, मांडवा 6 कोटी ते 15 कोटी प्रति एकर, किहीम 6 कोटी ते 8 कोटी प्रति एकर, नागाव 8 कोटी ते 10 कोटी प्रति एकर, चौल 4 कोटी ते 8 कोटी प्रति एकर, मुरुड 5 कोटी ते 6 कोटी प्रति एकर. जमिनींच्या किमती वाढत गेल्या पण त्यांची मागणी काही कमी झाली नाही. परिणामी अलिबागमधल्या स्वतंत्र टुमदार सेकंड होमचं स्वप्न आता अलिबागमधला एखादा फ्लॅट किंवा स्टुडिओ अपार्टमेंटवर आलंय. आज बोटी ज्या चालू आहेत त्या सुद्धा कमी पडत आहेत. कोविडच्या संपता रोरो चालू झाली. दिवसातनं 2 ट्रिप्स असतात पण रोरो हा मोठा कन्व्हिनियन्स मुंबईकरांना झाला. कारण तुमचीच गाडी तुम्ही बोटीत टाका, अलिबागला उतरा आणि तुमच्याच गाडीने तुमच्या घरी पोचा. हा जो कन्व्हिनियन्स, सेफ्टी, कोविडमुळे असणारे प्रश्न याच्यासाठी मुंबईकर आणखीन अट्रॅक्ट झाला. कोविडमुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्यातनं लोकांना वाटायला लागलं की आपण वेगळं राहिलं, आपल्याला जवळ स्वतःचं असलं. त्यामुळे ते अलिबागला मोठं त्यांना जवळचं डेस्टिनेशन वाटलं. त्यामुळे बोटींचा अलिबाग डेव्हलप होण्या इतर गोष्टींप्रमाणेच मोठा रोल आहे आणि रोरोनी ते त्याचं लिमिट गाठलेलं आहे. कोविड काळानंतर जमिनींच्या किमती प्रचंड वाढल्या आणि याची 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे वर्क फ्रॉम होम या कल्चरमुळं अलिबागमधल्या घरात बसून काम करता येणं शक्य झालं आणि दुसरं कारण म्हणजे कोविड नंतर सुरू झालेली रोरो बोट सेवा.
अलिबागशी जोडणाऱ्या प्रवासामध्ये रोरोचं योगदान सध्या प्रचंड मोठं आहे. पण मुंबईला अलिबागहून जोडणारा प्रवास लवकर करणं इतकीच या रोरोची खासियत नाही आहे. आणखीन 2 गोष्टी आहेत जो रोरोचा प्रवास आणखीन महत्त्वाचा करतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे अर्थातच रोरोमधनं तुम्हाला कार वाहून नेता येऊ शकते आणि त्यामुळं रोरो बसण्या अगोदर घरून तुमचा जो प्रवास सुरू होतो तो थेट अलिबागला तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत जाऊन संपतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्यातला प्रवास, समुद्रातला प्रवास हा पावसाळ्यातले 4 महिने इतर बोटींसाठी बंद असतो. पण रोरो ही प्रचंड मोठी बोट असल्यामुळं तिच्यासाठी ही अट लागू नाही आहे. त्यामुळे 12ही महिने या बोटीतनं प्रवास करता येऊ शकतो आणि त्यामुळे वर्षभराची कनेक्टिव्हिटी अलिबागला मुंबईशी आणि मुंबईला अलिबागशी याच बोटीच्या सानिध्यातून झाली आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इतर कोणत्याही बोटीपेक्षा रोरोमधला प्रवास हा अधिक आरामदायक तर आहेच, पण तो बऱ्यापैकी लॅविश आहे, लक्झरियस आहे असं म्हटलं तरीही चुकीचं ठरू नये. एकीकडे बोटीच्या सुविधा सुलभ होत असतानाच रस्ते मार्गानंही अलिबाग मुंबईच्या आणखी जवळ येते. अटल सेतूनं अलिबाग मुंबई अंतर कमी केले. विरार अलिबाग कॉरिडॉर नंतर हा प्रवास आणखी जलद होईल आणि हेच बदल डोळ्यासमोर ठेवून अनेक नवे प्रकल्प सुद्धा याच परिसरात येऊ पाहत आहेत. आजूबाजूच्या या सगळ्या बदलत्या जगाचा परिणाम आता गावागावात दिसू लागलाय. आवासमधल्या याच शाळेत माझं शिक्षण झालं. आमच्या 2 पिढ्या इथेच शिकल्या. पण आता इंग्रजी शाळांमध्ये शिकण्याचा ओढा वाढला आणि गावागावांमधल्या या शाळा सुरू ठेवणं आव्हान बनलंय. आज आपल्याकडे मराठी माध्यमची शाळा आहे, ती कॉन्व्हेंटमध्ये चालू करून मराठी माध्यम पण टिकलंच पाहिजे, आपली भाषा पण टिकलीच पाहिजे, पण ती पण चांगल्या स्थितीत आली तर त्याच्यातून रोजगार होईल. मी तुम्हाला सांगते, मी एक इंग्लिश मीडियम काढलेली इथे खूप पूर्वी. माझ्याकडे 9 मुलं, 14 मुलं, 16 मुलं, 60 मुलं आली, 100 मुलं आली. या वर्षीचा ॲडमिशन काउंट 1800 आहे. हे किती वर्षात झालं? हे माझ्या आठवणीत आहे, म्हणजे माझ्या लग्नानंतर. हे 2008-9चं मी बोलतेय. आणि आता या वर्षी या एवढे आणि CBSEत मुलं शिकतात. सी ही ॲज अ स्कूल वी डिड वेल इज वन थिंग, बट आय वॉन्ट टू हायलाईट दिस फोकस ऑन द चेंजिंग अलिबाग. पूर्वी कधीही न दिसणारं ट्रॅफिक आता सगळ्या रस्त्यांवर आहे. गावातली कौलारू घरं जाऊन स्लॅबची घरं आली आहेत. नारळी फोफळींच्या बागांऐवजी आता हिरवेगार लॉन्स आणि नीट आकार उकार दिलेली गार्डन्स घरांसमोर दिसत आहेत. महागड्या दुचाकींचं प्रमाण नजरेत भरणार आहे. अलिबाग म्हणजे अलिबाग आहे. पहिल्यांदा आलो, खूप दिवसापासून इच्छा होती अलिबागला यायची, फॅमिलीला घेऊन आलो आहे. खूप सुंदर आहे अलिबाग, खूप छान. काल म्हणजे 2 दिवसापासून आलो आम्ही. तिकडे मुरुड जिंजिराला पण जाऊन आलो आणि इथनं आता इथून मुंबईला जाणार. बोट प्रवास याच्या आधी कधी केलाय? बोट प्रवास नाही केला नव्हता, पण छोटा मोठा असा, एवढा खास काही नाही. पर्यटकांच्या गरजा पाहता पूर्वीच्या किराणा मालाची दुकानं गेली आणि आता नाक्या नाक्यावर सुपरमार्केट्स आहेत. कॅफेतल्या कॉफीत हरवलेली तरुणाई दिसतीये आणि रेस्टॉरंट्सची संख्या कल्पनेच्या पलीकडे वाढली आहे. पूर्वी संध्याकाळनंतर निवांत होणाऱ्या समुद्र किनाऱ्यांवर आता खाण्यापिण्याच्या गाड्यांची रेलचेल आहे. वॉटर स्पोर्ट्सचा थरार आहे, रात्रीचा लखलखाट आहे. बदल हाच स्थिर आहे. माझ्या लहानपणी पाहिलेलं अलिबाग आज तसंच्या तसं नाहीये. ही गोष्ट, ही खंत मनामध्ये कुठेतरी खोलवर असतेच असते. पण जे अलिबाग बदलतंय, त्याचा वेग, त्याचा पसारा, त्याची लोकांमध्ये असलेली क्रेज, हेही सुकावणार आहे. जुन्या ओळखी जेव्हा पुसल्या जात आहेत तेव्हा नवे शिक्के, नव्या ओळखी, नव्या दिशा घेऊन येत आहेत आणि माझ्यासारख्या अनेकांना इथे फिरून परत येण्याची साथ घालतात. हा बदल नक्की स्वागतार्ह आहे. कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह कविता राणे, NDTV मराठी, अलिबाग.